श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायामध्ये आपण पाहिलं की पांडवांची पत्नी पांचालीचं जन्माख्यान आपण सर्वांनी श्रुत केलं. पुढे नारायण ऋषी नारदांना याप्रमाणे दृढधन्वा नावाच्या राजाची कथा सांगू लागली. पूर्व काळामध्ये हैहय देशाचा राजा चित्रवर्मा हा अत्यंत शूरवीर, तपस्वी व सदाचरणी होता. त्याला दृढधन्वा नावाचा असा एक सुंदर पुत्र जन्माला झाला. या पुत्राने अतिशय विद्यामध्ये पारंगत, सदाचरणी राहून आपल्या राजधर्माचे पालन पूर्णपणे शिकायला लागला. पुढे मुलगा मोठा होतोय तोपर्यंत चित्रधर्मा राजाला विरक्ती उत्पन्न झाली आणि पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये ते तपश्चर्येसाठी निघून गेले. कालांतराने त्या ठिकाणी तो मरण पावला. दृढधन्व्याने राजाचे उत्तर कार्य सगळे आटोपले आणि पुष्करावर्त नावाच्या नगरामध्ये तो आता राज्य करू लागला. गुणसुंदरी त्याची पत्नी. दाम्पत्याला 4 पुत्र झाले. चित्रवाक, चित्रवाह, पुष्करा, मणिमान आणि चित्रकुंडल अशी त्या मुलांची नावं. राजा सर्वगुणे सुखसंपन्न होता. एकदा मृगेसाठी अरण्यामध्ये गेला. भरपूर हिंस्र प्राणी, पशु यांची शिकार केली आणि एका मोठ्या मृगाला पाहून त्याला मोह झाला. म्हणून त्यांनी बाण सोडला. तो त्या मृगाला लागला आणि मृग त्याने मरण न पावता धावत धावत वनांतरामध्ये पळू लागला. राजाने त्याचा पाठलाग केला. घोडा त्याच्या पाठीमागे पळवला. ज्या ज्या ठिकाणी रक्त सांडले त्याचा पाठलाग करत तो या दृढ धन्वा अरण्याच्या मध्यभागी आला. हरिण तर कुठे दिसेना, आपण तहानेने व्याकुळ झाला. हा राजा यांनी घोड्याला बांधलं आणि शेजारील सरोवरामध्ये पाणी पिऊन तृप्त झाला. एका झाडाखाली घनदाट असा तो पिंपळाचा वृक्ष पाहून विश्राम करण्याचा निश्चय केला. विश्राम करत असताना त्याच्या समोर मानवी भाषेमध्ये एक पोपट श्लोक बोलू लागला. मानवाचं जीवनाचं सार काय आहे, तो दुःख भोगत आहे का सुख भोगत आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण फक्त जीवन काळामध्ये एक चक्राप्रमाणे फिरत असतो. म्हणजे याचा शोध घेण्यासाठी आपल्याला या जीवनामध्ये थोडं वेगळं थांबून आपल्या अंतरात्म्याकडे लक्ष द्यावं लागतं. तशा अर्थाचा हा श्लोक ऐकल्यानंतर राजा विचार करू लागला. असा विचार करत घरी आल्यानंतर त्याच्या गुणसुंदरी पत्नीने त्याला अनेक प्रकारची सांत्वना दिली. पण राजाच्या मनामध्ये प्रश्नांचं वादळ उठलेलं, कुठल्या कारणाने आपलं मन शांत होत नाहीये असं बघून राजा एकटा राहू लागला. एक दिवस परमकृपाळू रामभक्त श्री वाल्मिक ऋषी यांचं आगमनाच्या महालामध्ये झालं. राजाने ऋषींना पाहिल्यानंतर आदर सत्कार, पाद्य, अर्घ्य, आचमन देऊन यथोचित पूजन केलं आणि उच्च स्थानावर बसून स्वतः त्यांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन चरणाला दाबून चेपून देऊ लागला. हे सर्व करत असताना राजा मनातला भाव वाल्मिक ऋषींना सांगू लागला की मी या अरण्यामध्ये गेला असताना माझ्या बाबतीत हा प्रसंग घडला आणि या पोपटाने म्हणलेला श्लोक वाल्मिक ऋषीने सांगितला. याचा अर्थ काय, किंवा मला हे सगळं ऐश्वर मिळालंय पण हे कुठल्या कारणाने मिळालंय याचं मला जाणून घेण्याची दृढ इच्छा निर्माण झाली आहे. तेव्हा परमयोगी वाल्मिक ऋषींनी प्राणायाम संधान करून अंतर्ज्ञानाने या सगळ्या विश्वांची परिक्रमा आरंभ केली. तेव्हा त्यांना दिसलं की पूर्व काळामध्ये हा द्रविड देशाच्या ताम्रपर्णी नदीच्या तीरी असणाऱ्या सुदेव नामक ब्राह्मण होता. गौतमी नावाची तुझी पत्नी होती. तिला पुष्कळ वर्ष संतान झाले नाही. सुदेव फार दुःखी झाला, निराश झाला. तेव्हा ती स्त्रीने त्याची समजूत घातली आणि विष्णूचं तप जर आपण केलं तर आपल्याला यातून नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा आपण दोघे या ठिकाणी तपश्चर्या करूया. हे सांगितल्यानंतर या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने अतिशय दृढ तपश्चर्या या ठिकाणी प्रारंभ केली. 5 दिवसातून एकदा पान खाऊन शुष्क पत्र भक्षण करून या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्याचं फळ म्हणून भगवान विष्णू ज्यांना प्रसन्न झाले, गरुडावर बसून भगवंत जेव्हा त्याच्या समोर प्रकट झाले, त्यांना वंदन करून सुदैवाने आपली व्यथा त्यांना सांगितली. सुदैवाला कुठलं वरदान मिळालं, सुदैवाचं या विष्णूच्या तपश्चर्याचं फळ भगवंताने त्याला कुठल्या रूपात केलं, आपण हे पुढच्या अध्यायी बघणार आहोत. पुरुषोत्तम भगवान की जय.